नमस्ते बॉस, आय एम जालिंदर भोसले. आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या शेतीमध्ये सुंदर असं मोठं फार्म हाऊस आहे आणि हे अशा प्रकारचं फार्म हाऊस आहे. शेळी मेंढ्या वगैरे तुमच्या इथं गाई वगैरे तुम्ही या ठिकाणी पाळू शकता. सुंदर असं घर आहे, फार्म हाऊस आहे आणि अशा पद्धतीने जमीन ही टोटली 2.25 एकर जमीन आहे आणि ह्या 2.25 एकरामध्ये असा सुंदरपैकी ऊस आहे, विहीर आहे. अशा प्रकारे या शेतीमध्ये 2.25 एकरामध्ये आपले डिमार्केशन बघायला गेली तर इथं समोरचं आपलं हे तार कंपाऊंड आणि समोरचं हे तार कंपाऊंड असं क्षेत्र आपलं डांबरला जाऊन मिळलेलं आहे. आणि ह्या दोन्ही पण बाजूला म्हणजे हे मध्यभागी आपण चाललेलो आहोत. दोन्ही साईडला क्षेत्र लोकांचं बागायत आहे, आपलं पण बागायत आहे. इकडे काही लोकांची मोठी मोठी पिकं आहेत. या क्षेत्राच्या समोर पाहिलं तर मोठी विहीर, आपली स्वतःची रिंग मारलेली विहीर आहे. आणि आत्ताच्या काळात जर रिंग मारलेली विहीर तुम्हाला जर घ्यायची असेल, बांधायची असेल तर तुम्हाला 5 लाख 6 लाख 7 लाख खर्च येऊ शकतो. अशी सुंदर विहीर आहे आणि मस्तपैकी आपल्या शेतीच्या मध्ये असा सुंदर असा ऊस आहे. आसपास लोकांचं फुलबागायत आहे आणि हे आपल्या क्षेत्रापासून सुपे, मोरगाव अशी जवळ अंतरावरती गावं आहेत. 10 किलोमीटर अंतरावरती आपलं सुपे, मोरगाव अशी गावं आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या शेतीमध्ये कशी विहीर आहे. ती सुंदर अशी विहीर आहे आणि या विहिरीला असंख्य 5 ते 6 मोठे झरे आहेत. अशा प्रकारे सुंदर पाणी, निव्वळ चकाचक पाणी आहे. या 2 गुंठ्यामध्ये विहीर आहे. या विहिरीचं मालक तुम्ही होऊ शकता आणि या 2.25 एकराचे मालक तुम्ही होऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही विहीर पाहताय. विहीर पण सुंदर आहे आणि अतिशय एकदम वरच्या लेवलला पाणी आहे आणि सुंदर क्षेत्र आहे, फुलबागा क्षेत्र आहे. याच्यामध्ये बोर आहे का हो? विहीर बागात शेती आहे, डांबरटच आहे, येऊ शकता आणि या आपल्या या रिंग मारलेल्या विहिरीचे मालक होऊ शकता. अशा प्रकारचा 2.25 एकरामध्ये आपला असा प्रशस्त ऊस आहे. अशी मोठी झाडं वगैरे नारळाची झाडं आपल्या शेतीमध्ये आहेत. सगळा जो पूर्ण ऊस आहे तो सगळा ऊस आपलाच आहे. हिरवगार ऊस आहे आणि हे डांबरी टच आहे. शेती सुंदर आहे. अशा प्रकारचा ऊस तुम्हाला या शेतीमध्ये बघायला मिळणार आहे. एकदम सुंदर ऊस आहे, हिरवीगार शेती आहे, एकदम छानपैकी शेती तुम्हाला मिळू शकते. आणि 2 एकर आहे, फुल बागायत आहे आणि असा आपल्यासमोर डांबरी आहे. आणि हा डांबरी डायरेक्ट जाऊन मिळलेला आहे आपल्या सुपा गावाला. सुपे गावाच्या जवळ हे क्षेत्र आहे आणि या ठिकाणी सर्व लोकांचा ऊस वगैरे, गहू, काही कांदा या भरपूर प्रमाणामध्ये आहे. हा जो रस्ता आहे, हा रस्ता चाललेला आहे सुपे गावाकडे. सुपे गावातून चाललेला आहे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा डेव्हलपमेंट करायची काही गरज नाही आणि तुम्ही एकदम डेव्हलपमेंटच्या जवळ आहात. आणि हा रस्ता भविष्यामध्ये 4 पदरी तर होणारा, नेमका 4 पदरी होणारा हा रस्ता आहे. सुपे परिसराच्या आसपास तुम्ही शेती घ्यायला गेलात तुम्हाला 50 लाख 60 लाख रुपये एकरप्रमाणे शेती बघायला मिळणार पण नाही. हे जे क्षेत्र आपण जे पाहत आहात हे क्षेत्र एकदम स्वस्त आहे, क्षेत्र एकदम छोटं आहे. छोटा शेतकरी होऊ शकता, सक्षम शेतकरी होऊ शकता. याच्यामध्ये सुंदर असा ऊस आहे, विहीर आहे, फार्म हाऊस आहे. घर बांधायचं म्हटलं तर तुम्हाला आत्ताच्या मेथीच्या काळामध्ये 10 लाख रुपये पुरत नाहीत. असं सुंदर सुंदर असं घर आहे आणि विहीर आहे, प्रशस्त विहीर. 7 ते 8 लाखाची विहीर तुम्हाला फुकट आहे. दुसरं म्हणजे ऊस पण तुम्हाला याच्यामध्ये फुकट आहे. दुसरं म्हणजे रस्ता पण आहे आणि रस्ता हा भविष्यामध्ये रस्ता मोठा होणार रस्ता आहे. 4 पदरी तर 100% होणार म्हणजे होणार. एकच वादा, आपला वादा.